सोलापूर जिल्ह्यात अशा आजाराचे तब्बल 148 रुग्ण आहेत. सदर रुग्णांना उपचार देण्याकरिता उपजिल्हा रुग्णालय दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्पही आपण केलेला आहे. या कार्यक्रम मोहीम राबवण्यात आलेली आहे. या मोहिमेत 1 लाख रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट सार्वजनिक आरोग्य विभागाने ठरवलेलं आहे. सरकारी रुग्ण नकली अभी डीसीपी सर्कल बुलाए थे, तुम नहीं है? जिल्हा रुग्णालयाचा उद्घाटन होणार होता, परंतु ऐनवेळी आरोग्यमंत्र्यांनी दौरा कॅन्सल करून सोलापूरकरांची एक भर फसवणूक केल्यासारखं झालेलं आहे. कारण मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत आणि कुठेतरी श्रेय घेण्याच्या नादात ही घाई गडबड करण्यात आली. कसं माहीत आहे का, हे हॉस्पिटल जे तयार झालं हे काँग्रेसच्या काळात तयार झालेलं आहे. 17 जानेवारी 2013 ह्याला मंजुरी मिळाली. ज्यावेळी मंजुरी मिळाल्यानंतर आमदार प्रणिताई शिंदेने मला फोन केले की आता आपल्याला मंजूर झालेला आहे, याला जागेची गरज आहे. मग आम्ही ताबडतोब काय केलं, जागा हुडकत फिरलो. आम्हाला ही जागा निश्चित झाली. मग आम्ही डीनना भेटलो. ही जागा जी आहे अधिष्ठाच्या अंडरमध्ये जागा आहे, म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलच्या मेडिकल कॉलेजच्या अंडरमध्ये असल्यामुळं आम्ही ताईंना फोन केलो. ताईंनी अशोक शिंदे म्हणून डीन होते, तात्कालीन डीन, त्यांना फोन केले. आम्ही जाऊन त्यांच्याकडनं तातडीने मंजूर घेतले आणि तो प्रस्ताव शासनाकडे पाडून दिले. अजून 38 कोटी रुपये त्यावेळी 2014च्या बजेटमध्ये मंजूर करण्यात आला. त्यामुळे काम टेंडर निघाला, काम चालू सुरुवात झाली. मुळात हे काँग्रेसने आणलेलं ही स्कीम आहे, काँग्रेसच्या काळात झालेला हॉस्पिटल आहे. फक्त ह्यांनी उद्घाटन करायच्यासाठी ह्यांनी कमीत कमी आता 5 वर्षापासून प्रतीक्षेत होतं. अनेक आमची युवक संघटनांनी आंदोलन केलं या ठिकाणी की हॉस्पिटल कधी उद्घाटन करणार म्हणून, रुग्णाची गैरसोय होते म्हणून अनेक वेळा आंदोलन केले. नंतर आता फक्त आचारसंहिता लागण्याच्या अगोदर हे श्रेय आम्हाला मिळावा हे उद्देशाने आरोग्यमंत्री हे काम करत आहेत. अतिशय चुकीच्या पद्धतीने तिने वागत आहे. हा फक्त रुग्णासाठी हॉस्पिटल आहे, 100 बेड महिलांसाठी, 100 बेड शिशूसाठी आहे. कारण गरज आहे सोलापूरला. सोलापूरचं सिव्हिल सर्जनचं हॉस्पिटल कुठंच नाही आहे. यासाठी हे सिव्हिल सर्जनचं हॉस्पिटल आहे, हे मेडिकल कॉलेजचं हॉस्पिटल नाही आहे. इथे येणारे गोरगरिबांना मोफत उपचार मिळणार आहे अशी त्या स्कीममध्ये आहे. परंतु आरोग्य अधिकाऱ्यांना ह्याचं काय पडलं नाही, फक्त श्रेयचं पडलं आहे असं मी आरोप करतो. हे काँग्रेस पक्षाने आणलेलं आहे, आमदार प्रणिताईने आणलेलं आहे. ठामपणे सांगतो, मी एक रुग्णसेवक म्हणून सांगतो, पक्षाबद्दल बोलत नाही, रुग्णसेवक म्हणून सांगतो की ह्या ठिकाणी फक्त श्रेय घेण्याचं काम तिने केलं. आता अचानक तिने दौरा कॅन्सल केला, का केलं माहीत नाही. ह्या सोलापूरच्या लोकांमध्ये त्यांची काय नाराजी आहे माहीत नाही, पण लोक त्यांना नाराज 100% आहेत सोलापूरचे. कारण तिने फक्त दिखावा करतात, कुठलाही काम करत नाही. आरोग्य शिबिर भरवतात, चष्मेचा नंबरसुद्धा काढत नाही, तसंच त्याला चष्मा देतात, त्याला नंबर कुठला हे पण नाही. असे अनेक किस्से आमच्या समोर आल्यात. यासाठी फक्त हे तानाजी सावंतनी यांची कंपनी फक्त दिखावा करते, दुसरं काय करत नाही. तो हसल, परंतु हे किती टिकणार त्यावेळीच त्यांना आम्ही दाखवून देणार असं वाटतं का? कारण तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग. निश्चितपणे मराठा समाजाच्या भावना ह्या सध्याला तीव्र आहेत. कारण की आपण जर पाहिलं तर 10% आरक्षण त्यांनी देण्याची घोषणा केली आहे. पण आपण तहसील ऑफिसला तहसीलदाराकडे चौकशी केली वा कुठेतरी केलं तर त्या 10% आरक्षणासाठी जे मिळणारे लाभ आहेत त्याचा अंमलबजावणीसाठी कोणतंही पत्र त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहे असं आम्हाला तहसीलदाराकडून माहिती मिळते. आपण पाहतोय की परवाच नीटची एक्झाम जी आहे त्या नीटच्या एक्झामला त्यांनी 10% आरक्षण दिलं आहे असं सांगतात. परंतु आम्ही चौकशी केल्यानंतर आम्हाला कळलं की 10% आरक्षणाची अंमलबजावणी नीटच्या एक्झाममध्ये सुद्धा झाली नाही. म्हणजे एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने काढायचं
अशा प्रकारचं काम मराठा समाजाला फसवण्याचं काम ह्या ठिकाणी आज सरकारने केलं आहे आणि निश्चितपणानं त्याचा जाब या ठिकाणी मराठा समाजाचे सर्व आंदोलक विचारल्याशिवाय राहणार नाहीत। या भीतीनेच या ठिकाणी तानाजी सावंत या ठिकाणी फिरकले नसावेत असं मला वाटतं आहे। उलट मी असं म्हणेन की महाराष्ट्रामधून एकमेव आमदार आहेत आमदार प्रणिताई शिंदे ते की त्यांनी नीटच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन या ठिकाणी मदत वाढवली, परंतु या सरकारने अजूनही गांभीर्य न बाळगता दिल्लीच्या सरकारला त्या नीटच्या ह्याच्यानुसार कळावा लागतो की 10% कोटा हा मराठा समाजातील विद्यार्थ्यांची राखीव ठेवावा, परंतु EWSचं पण आरक्षण आमचं या ठिकाणी गेलं आणि याच आमचं मराठा समाजाचं 10%चं आरक्षण गेलं आहे। म्हणजे दुटप्पीपणाची भावना या ठिकाणी हे सरकार करत आहे आणि निश्चितपणे निवडणुकांमध्ये मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही।